Hi friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. Friends, या चॅनलला आपण क्लास 8 चे 2 सब्जेक्ट स्टार्ट केलेले आहेत, सब्जेक्ट सायन्स आणि सब्जेक्ट मॅथ्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट सायन्सचा टॉपिक बघत आहोत. सब्जेक्ट सायन्स मध्ये आपण चॅप्टर फर्स्ट स्टार्ट केलेला आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मधला बॅक्टेरिया हा टॉपिक बघत आहोत. यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे काही एक्झाम्पल्स आणि डायग्राम सुद्धा बघणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. आणि ह्या चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा. अँड विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया बघत आहोत. मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया, या बॅक्टेरियाची जी साईज आहे ती आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. बघा, याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय म्हणतात ते? युनिसेल्युलर आहे, ते काय? सिंगल सेल. ते कसे आहेत? सिंगल सेल्ड बॅक्टेरिया. सिंगल सेल्ड बॅक्टेरिया आहे. इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय? ते स्वतःचं फूड स्वतः क्रिएट करते. स्वतःचं फूड स्वतः क्रिएट करते फोटोसिंथेसिस थ्रू. फोटोसिंथेसिस इज थ्रू. अँड नॉट डिपेंड ऑन, नॉट डिपेंड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नॉट डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. अदर ऑर्गॅनिझम्स. आता पॅरासिटिक बॅक्टेरिया काय? हा जो पॅरासिटिक आहे तो काय आहे? ते क्रिएट डिसीज. ते काय करते? क्रिएट डिसीज. म्हणजे डिसीज क्रिएट करते ह्युमन बॉडीमध्ये, अदर ॲनिमलमध्ये. भरपूर सगळे इन्फेक्शन डिसीज ते क्रिएट करतात. डिसीज क्रिएट करतात म्हणजेच काय असतं? ते डिपेंड ऑन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डिपेंड ऑन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्स. मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. म्हणजे काय करतात? असे भरपूर सगळे जर बॅक्टेरिया असेल याप्रमाणे तर ते काय करतात? टुगेदर फ्रॉम कॉलनीज म्हणजे एका ग्रुपनी राहतात. ते काय राहतात? ग्रुपनी राहायला तयार होतात. सेम त्यांच्या क्वांटिटी काहीतरी मॅच होत असेल तर ते ग्रुपने राहायला तयार होतात. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक समजून घेतलेला आहे. आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिककडे वळूया. बघा, सेकंड काय म्हणते? बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. प्रोकॅरियोटिक मीन्स नॉट वेल डिफाइंड, not well defined nucleus. not well defined nucleus. बघा, याप्रमाणे अशी सेल असते. सेलमध्ये इथे न्यूक्लियस असतो. हा न्यूक्लियस वेल डिफाईंड नाही आहे. आणि या सेलला असते सेल वॉल. ती काय करते? प्रोटेक्ट. कशाला? ह्या आतमधल्या पार्टला प्रोटेक्ट करते, शेप मेंटेन करते. सेल वॉल काय करते? ह्या सेलचा शेप मेंटेन करते, त्याला प्रोटेक्ट करते. पण ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये काय असते? सेल वॉल तर असते, बट यामध्ये जे सेल ऑर्गॅनेल्स असतात यामध्ये काय असतात? ह्या सेल म्हणजे ह्या सेल वॉलमध्ये हे झालं सायटोप्लाझ्मा. ह्या सायटोप्लाझ्मामध्ये काय नसतात? सेल ऑर्गॅनेल्स. नॉट प्रेझेंट सेल ऑर्गॅनेल्स. नॉट प्रेझेंट सेल ऑर्गॅनेल्स. बघा, सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघितलेले. आपण थर्ड कॅरेक्टरिस्टिककडे वळूया. थर्ड काय म्हणते? बघा, एक पॅरेंट सेल असते. ही काय असते? पॅरेंट सेल. ते स्वतःचे 2 डॉटर सेल क्रिएट करते. एक न्यू आणि हा दुसरा न्यू. असे 2 डॉटर सेल क्रिएट करते. डॉटर सेल क्रिएट करते. आणि जशा ह्या प्रॉपर्टीज असतात त्या पॅरेंट सेलमध्ये, तशाच त्या आयडेंटिकल प्रॉपर्टीज या 2 डॉटर सेलमध्ये सुद्धा असतात. अशा प्रकारे ते विगरसली म्हणजे विदिन अ सेकंद, विदिन अ मिनिट हे सेल काय करते? स्वतःपासून असे भरपूर सगळे असे बॅक्टेरिया तयार करते. स्वतःच्या डॉटर सेल म्हणजे अशा प्रकारे हे बॅक्टेरिया काय करते? न्यू बॅक्टेरियल सेल क्रिएट करते. याला हीच जी प्रोसेस आहे याला काय म्हणायचं? बायनरी फ्युजन. म्हणजे स्वतःपासून 2 न्यू बॅक्टेरिया क्रिएट करणे म्हणजेच त्याला म्हणायचं बायनरी फ्युजन प्रोसेस. बघा, थर्ड पण समजून घेतलंय. आपण फोर्थकडे वळूया.
in favorable conditions grow vigorously and can double their number in 20 minutes. विगरसली म्हणजे इन फेवरेबल कंडिशन म्हणजे जसं पॅरासिटिक आहे बघा, हा पॅरासिटिक बॅक्टेरिया आहे, ते काय करतात, जर त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, जर त्याच्यासारखं त्याला काही मिळालं तर ते विदिन ए सेकंड, विदिन ए मिनिट म्हणू आपण, विदिन ए मिनिट ते डबल होतात. कशामुळे, आता जी बॅक्टेरियाची जी प्रोसेस आहे ती कशी रिप्रोड्यूस होते, तर सिंपल बायनरी ही प्रोसेस रॅपिडली म्हणजे भरपूर वेगाने ती प्रोसेस होत राहते. अशा प्रकारे ते काय होते, बॅक्टेरिया प्रोड्यूस होते आणि ते ग्रो होते. इथे आपण याचे 4 कॅरेक्टरिस्टिक बघितलेले आहेत. ह्यानंतर आपण या मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरियाचे काही एक्झाम्पल्स बघूया. बघा, हे काय एक्झाम्पल्स आहे बॅक्टेरियाचे. कोकस हा कसा दिसतो, राऊंडेड शेप. कोकोबॅसिलस हा कसा दिसतो, राऊंड शेप अँड रॉड लाईक शेप. बॅसिलस हा कसा आहे, बॅसिलस आहे हा रॉड लाईक शेप. विब्रिओ कसा दिसतो, कॉमा लाईक शेप, हा आहे स्पिरिलियम. आणि हे सगळे कुठे राहू शकतात, हे हार्मफुल बॅक्टेरिया आहे, हे राहू शकतात ह्युमन बॉडीवर, ॲनिमलवर. आता विब्रिओ आहे, ह्या विब्रिओमध्ये काही युजफुल बॅक्टेरिया सुद्धा आहे, ते ह्युमन बॉडीला सपोर्ट करतात. बघा, इथे कोकोबॅसिलस, बॅसिलस, विब्रिओ, स्पिरिलियम हे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहे हार्मफुल बॅक्टेरियाचे, आणि इकडे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा बघितलेले आहे. इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आणि बॅक्टेरिया व्यवस्थितपणे आणि छानपैकी समजून घेतलेला आहे. फ्रेंड्स, इथे आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया हा कंप्लीट केलेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही क्युरीज असतील तर त्या सुद्धा आवर्जून विचारा, आणि अशासारखे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.